महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आज आपण भगवान बुद्धांनी सांगितलेल्या गृहस्थासाठी विनय या संदर्भात या ठिकाणी ही चर्चा आपण ऐकणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध व त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये 5व्या खंडामध्ये भाग 5व्यामध्ये गृहस्थासाठी विनय यामध्ये बाबासाहेबांनी याविषयी सुंदर असा प्रकाश टाकलेला आहे. तर गृहस्थासाठी विनय याविषयी भगवान बुद्धांचे विचार सिंहालवाद सूत्रात अंतर्भूत झालेले आहेत. एकदा भगवान राजगृह या ठिकाणी वेळूवनातील कलंदक निवासात विहार करत असताना त्या समयी एक गृहस्थ, त्याचं नाव सिंहाल असं होतं, हा तरुण पुत्र प्रांतकाळी उठून राजगृहाच्या बाहेर गेला आणि ओल्या केसांनी आणि कपड्यांनी वर हात जोडून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ऊर्ध्व, अधर अशा सर्व दिशांची, आकाश व पृथ्वीची सर्व दिशांची तो पूजा करू लागला. त्याचवेळी भगवान बुद्धांनी त्याला पाहिलं आणि भगवान बुद्ध चिवर आणि भिक्षापात्र घेऊन भिक्षाटनासाठी चालले होते. त्यावेळेस त्यांनी सिंहालला असं विचारलं, तू अष्टदिशांची पूजा का करीतास? त्यावेळेस सिंहालने जे उत्तर दिलं, माझे वडील मृत्यूशय्यावरती असताना मला म्हणाले, मुला तू आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करीत जा. वडिलांच्या आज्ञेचा मान राखण्यासाठी भगवान मी अशा रीतीने पूजा करत आहे. भगवंतांनी त्याला विचारलं, व्यवहारी माणसाचा धर्म कसा ठरतो? त्यावर त्यांनी उत्तर दिलं, याशिवाय व्यवहारी माणसाचा कोणता धर्म असणार, आणि जर असेल तर भगवंतांनी तो मला सांगावा. त्यावेळेस भगवंतांनी जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे खऱ्या अर्थाने गृहस्थासाठी विनय असा ठरला जातो. बुद्ध धर्मामध्ये सिंहालवाद नावाचं सूत्र प्रचंड प्रसिद्ध अशा प्रकारचं सूत्र आहे आणि अनेक लोक, अनेक देशातील, बौद्ध देशातील अनेक लोक या सूत्राचा आपल्या जीवनामध्ये नियमितपणे ते आचरण करण्यासाठी याची स्मृती, याचा वापर ते करत असतात. तर भगवान बुद्ध हे कुठे थांबले होते? राजगृह या ठिकाणी वेळूवनामध्ये थांबले होते आणि त्यावेळेस या प्रकारची घटना घडली. तर भगवान बुद्धांनी त्या तरुण सिंहाल गृहस्थाला या पद्धतीने सांगितलं, मी तुला व्यवहारी माणसाचा धर्म सांगतो. तरुण सिंहाल म्हणाला, ठीक आहे. मग भगवंत म्हणाले, म्हणजे भगवान बुद्ध म्हणाले, माणसाच्या धर्माने माणसाला दुवर्तनापासून परावृत्त होण्यास शिकवले पाहिजे. जीवहत्या करणे, न दिलेले बलात्काराने घेणे, व्यभिचार करणे आणि असत्य बोलणे हे 4 दुर्गुण त्याने टाळले पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा उपदेश जो बुद्धांच्या काळात पण लागू होता, जो आत्ताच्या काळातही लागू आहे. भगवान बुद्ध म्हणतात की माणसाने दुवर्तन करण्यापासून परावृत्त झाले पाहिजे. आजच्या काळामध्ये अनेक लोक हे दुवर्तन करण्याचं समर्थन करतात. दुवर्तन करत असताना अनेक लोक त्याचं समर्थन केल्यामुळे अनेक लोकांना दुवर्तन करण्याची सवय लागते आणि म्हणून बुद्धांनी त्या काळात जे शिकवले ते आजच्या काळातही तंतोतंत लागले आणि म्हणून याचा उपदेश करताना बुद्ध असं म्हणतात, जीवहत्या न करणे, कोणत्याही व्यक्तीला न मारणे, कोणत्याही प्राण्यांना न मारणे, कोणत्याही झाडांना इजा न पोचवणे म्हणजे खऱ्या अर्थाने जीवहत्या न करणे असा त्याचा अर्थ आहे. न दिलेले बलात्काराने न घेणे म्हणजे एखाद्याला न लुटणे, एखाद्याला न फसवणे, एखाद्याला बळजबरीने त्याच्याकडून कोणतीही वस्तू घेऊ नये म्हणजेच काय? चोरी करू नये. अदिन्न दाना, जे दान आपल्याला मिळालेलं नाहीये, जी वस्तू आपल्याला मिळाली नाही ती हिसकावून न घेणे म्हणजेच काय? तर चोरी न करणे असा त्याचा अर्थ आहे. व्यभिचार न करणे, व्यभिचार म्हणजेच ज्या काही काम वासना ज्या आहे त्या वासना भागवण्यासाठी माणूस इतर परस्त्रीमध्ये जो रममाण होतो किंवा त्या गोष्टीचं समर्थन करू लागतो त्यावेळेस तो एक प्रकारचा व्यभिचारच असतो. म्हणून व्यभिचार न करणे, असत्य न बोलणे, खोटं न बोलणे, निंदा न करणे, कटू न बोलणे,
व्यर्थ बडबड न करणे, अशा पद्धतीने असत्य न बोलण्यामध्ये या गोष्टी समाविष्ट होतात. बुद्ध म्हणतात हे 4 दुर्गुण त्याने टाळले पाहिजे. म्हणजे आजच्या माणसाने, मग तो माणूस राजकारणात काम करणारा असेल, त्याला खूप काही राजकारणाविषयी माहिती असेल, किंवा एखादा माणूस समाजकार्य करत असेल, त्याला समाजातलं अनेक दुःखनी माहिती असतील, किंवा तो लोकांची समाजसेवा करण्यासाठी जरी काम करत असला, तरी देखील त्या व्यक्तीने हे दुर्गुण टाळले पाहिजे. कारण की दुर्गुण टाळल्याशिवाय त्या व्यक्तीचा सद्गुणपणा किंवा त्याची जी तळमळ जी आहे, त्या तळमळीला चांगुलपणा येत नाही. म्हणून त्याने दुर्गुण टाळले पाहिजे. आणि दुर्गुण टाळल्यानंतर तो एक प्रकारचं सदवर्तन करण्याच्या दिशेने प्रवास करू शकतो. हा एक गृहस्थाचा सगळ्यात पहिला विनय हा तथागतांनी त्याला सांगितला. तथागत पुढे असं म्हणाले, सिंहाल, हे लक्षात ठेव की पाप कर्मे ही पक्षपातीपणा, शत्रुत्व, मूर्खपणा आणि भय यामुळे घडतात. माणसाच्या हातातून जे पापकर्म घडतं, ते पापकर्म करण्यासाठी त्याला पक्षपातीपणा करावा लागतो. कुणाची तरी बाजू घेऊन ज्यावेळेस तो एखादी वस्तू मांडत असतो किंवा एखादी गोष्ट तो समजावून सांगत असतो, त्यावेळेस पक्षपातीपणामुळे त्याला दुवर्तन करावं लागतं. पक्षपातीपणामुळे त्याच्या जीवनामध्ये वाईट कर्म घडली जातात. किंवा एखाद्या व्यक्तीविषयी शत्रुत्व जरी असले, कारण की माणसं आजच्या काळामध्ये इतकं शत्रुत्व मानतात. म्हणजे आजच्या काळामध्ये आर्टिफिशियल शत्रुत्व खूप झालेलं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती व्हॉट्सअपवरती एखाद्या विषयावरती बोलत असेल किंवा लिहित असेल, तर दुसरा व्यक्ती त्याला प्रतिक्रिया देत असतो. क्रिया आणि प्रतिक्रियेचा खेळ हा आपल्याला एखाद्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पाहायला मिळतो. आणि ह्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये क्रिया प्रतिक्रियेचा खेळ पाहत असताना उगाचच लोक तणावग्रस्त होतात, आणि जे कधी एकमेकांना भेटलेच नाहीये ते देखील या विचाराने त्रस्त होतात आणि एकमेकांचा द्वेष करू लागतात. म्हणजे आर्टिफिशियल शत्रुत्व देखील आजच्या काळात तयार झालेले आहे. काही ठिकाणी असं शत्रुत्व आहे की माझं नाव घेतलं नाही, मला सन्मान दिला नाही, मला हार तुरे दिले नाही, मला फुलं दिली नाही, म्हणून अनेक ठिकाणी लोक नाराज होतात. अनेक ठिकाणी लोक त्या विहारामध्ये किंवा त्या संस्थेमध्ये किंवा त्या संघटनेमध्ये काम करायचं सोडून देतात. आणि माणसाचं शत्रुत्व एकदा त्यांनी जर पकडलं, तर तो शत्रुत्व त्याचं जीवनभर त्या शत्रुत्वाला निभावत राहतो, आणि म्हणून त्याच्या हातून दुष्कर्म होतात. म्हणून शत्रुत्व नसलं पाहिजे. आणि मूर्खपणा या समाजाला लागलेली एक प्रकारची कीड आहे. कारण की ती मूर्खपणा याचा अर्थ काय, माणूस जोपर्यंत स्वतः मॅच्युअर्ड होत नाही, परिपक्व होत नाही, तोपर्यंत माणसाने इतरांसाठी झटण्याचं जे काम करत असतो, त्यावेळेस तो व्यक्ती त्याच्यातील मूर्खपणामुळे इतरांचं नुकसान करतो, दुवर्तन करू लागतो. ग्रीक तत्ववेत्ता थुसिडाईसचं एक वक्तव्य आहे. थुसिडाईस असं म्हणतो की इग्नोरन्स इज बोल्ड अँड नॉलेज इज सायलन्स. याचा अर्थ काय, माणसाचं अज्ञान जे आहे ते माणसाला ठळकपणामध्ये वठवण्यामध्ये मजा येते. ठळकपणामध्ये तो माणसाचं अज्ञानाचं समर्थन करत राहतो. म्हणजे एक प्रकारच्या मूर्खतेचं तो समर्थन करतो. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या मूर्खपणामुळे त्याच्यामध्ये कधी ज्ञानाची उत्पत्तीच होत नाही, कधी भरच नाही पडत. म्हणून माणसाचं जे नॉलेज जे असतं किंवा जे ज्ञानवंत माणसं असतात, ती सायलेन्स, शांतपणे एखाद्या गोष्टीला संयमितपणे ते प्रतिक्रिया देतात, संयमितपणे ते बोलतात. परंतु मूर्खपणामुळे माणूस दुर्कृत्य करू लागतो, आणि अशा मूर्खपणामुळे माणूस दुर्कृत्यांचं समर्थन करू लागतो. भीती, जी माणसाला भीती आहे की माझं अस्तित्व संपेल, किंवा कोणी मला मारून टाकेल, किंवा कोणी माझ्याविषयी वाईट गोष्टी पसरवेल, आणि या भीतीमुळे माणसाकडून अनेक प्रकारची दुर्कृत्य होत असतात. म्हणून ज्या पद्धतीने आपण पाहतो की एखादी गोष्ट चुकीची घडली, तर ती चुकीची घडलेल्या गोष्टीचे एक प्रकारे माणूस पुन्हा पुन्हा त्या चुकीची गोष्ट करत जातो. जसं एखादं खोटं लपवण्यासाठी अनेक प्रकारचे खोटं लोक बोलले जातात, त्या पद्धतीने एखादं दुवर्तन हे माणसाच्या हातून घडलं, तर ते भीतीपोटी घडलेलं दुवर्तन हळूहळू वाढत जाताना त्याचा संग्रह बनत जातो. पुढे भगवान बुद्ध असं म्हणतात की यापैकी कोणताही हेतू त्याच्या कृत्याच्या मागे नसेल, तर त्याच्या हातून पाप करणं घडणारच नाही. म्हणजे पक्षपातीपणा, शत्रुत्व, मूर्खपणा आणि भीती अशा पद्धतीचा हेतू जर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये नसेल, तर त्याच्या हातून पापकर्म घडणारच नाही. त्याच्या हातून नेहमी सत्कर्म घडतील. आणि म्हणून अशा पद्धतीचं सत्कर्म हे त्याच्या पाठीमागे सातत्याने राहिलं पाहिजे. पुढे भगवान बुद्ध असं म्हणतात की माणसाच्या धर्माने माणसाला आपल्या संपत्तीची उधळपट्टी करू नये असे शिकवले पाहिजे. म्हणजे माणसाने कधीही आपल्या संपत्तीची उधळपट्टी करता कामा नये,
जर आपल्याकडे संपत्ती असेल तर संपत्तीमध्ये वाढ केली पाहिजे. उधळपट्टी केल्याने जितकी जमा केलेली संपत्ती आहे, ती संपत्ती देखील आपल्याकडून निघून जाते आणि पुन्हा आपण गरिबीच्या अवस्थेमध्ये येऊन पोचतो. मद्यपानाचे व्यसन, अवेळी रस्त्यावरून भटकत जाणे, जत्रातून परिभ्रमण करणे, जुगाराची सवय जडणे, कुमित्राची संगती धरणे, आळशी सवयी अंगी लावून घेणे, यामुळे संपत्तीची धुळदाण होते. म्हणजे भगवान बुद्धांनी किती सायंटिफिकरित्या ही गोष्ट सांगितलेली आहे की एखाद्या व्यक्तीने त्याच्या संपत्तीची धुळदाण तो कोणत्या कोणत्या प्रकारे करू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला दारू पिण्याचं व्यसन लागलं तर त्याच्यातून त्याची संपत्तीचा नाश होत जातो. संपत्तीतच नाही, त्याचं स्वास्थ्य, त्याचं एकंदरीत सर्व जे काही घरातलं वातावरण आहे ते सर्व दुःखामध्ये लोटलं जातं. म्हणून मद्यपानाचं व्यसन हे माणसाने टाळलं पाहिजे. अवेळी रस्त्यावरून भटकत राहणे चुकीचं आहे. रात्रीच्या वेळी, अपवेळी, अवेळी माणसाने रस्त्यावरती भटकू नये. परंतु माणसं रस्त्यावरती भटकतात आणि अशा रात्रीच्या वेळी भटकण्यामुळे ज्या गुन्ह्यांचा तपास लागला नाही असे गुन्हे त्यांच्यावरती येतात. रात्रीच्या वेळी कोणतीही गोष्ट घडते आणि त्याच्यामध्ये आपण सापडू शकतो. हा जो उपदेश आहे हा भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी केलेला उपदेश आजही तंतोतंत लागू आहे. म्हणून रात्रीच्या वेळी भटकू नये. जत्रातून परिभ्रमण करू नये. ज्या जत्रा असतात, ज्या यात्रा असतात, अशा गोष्टीमध्ये माणसाने जाऊ नये. कारण जत्रा यात्रेमध्ये अनेक प्राण्यांचे बळी दिले जातात, चोऱ्या माऱ्या त्या ठिकाणी होतात, भांडणं तंड त्या ठिकाणी होतात. म्हणून जत्रा यात्रा ज्या देवाच्या नावावरती केल्या जातात अशा जत्रांमध्ये जाऊ नये. परंतु आजही आजच्या काळातली माणसं या जत्रेमध्ये जातात, त्याची मजा घेण्याचा प्रयत्न करतात आणि यातून काहीच निष्पन्न होत नाही. म्हणून जत्रेमध्ये कधी माणसाने जाऊ नये. तर अशा ठिकाणी माणसाने परिभ्रमण करावं की ज्या ठिकाणी संतजन आहे, त्या ठिकाणी जे व्यक्ती आपल्याला ज्ञान देतात अशा पद्धतीच्या लोकांची त्यांनी सवय करणे खूप गरजेचे आहे. जुगाराची सवय जडणे, याच्यामुळे संपत्तीचा विनाश होतो. पूर्वी जुगार वेगळ्या पद्धतीने लोक खेळायची. आता जुगाराच्या पद्धती ह्या डिजिटल झालेल्या आहेत. लोक डिजिटल पद्धतीने जुगार खेळतात, लोक डिजिटल पद्धतीने पत्ते खेळतात किंवा लोक या पद्धतीने जुगाराची सवय जडवतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये संपत्तीचा विनाश होतो. वाईट आणि कुमित्रांची संगत करणे हे देखील माणसाच्या जितकं काय त्याची कमाई आहे त्या कमाईचं नुकसान करण्यासाठी. जितकी त्याची संपत्ती आहे, कुमित्रांमुळे वाईट वळणं त्यांना लागतात आणि त्याच्यातच त्यांचा पैसा जो आहे तो वाया जातो. आणि या पद्धतीने कुमित्रांची सवय लागल्यामुळे माणसाचा नाश, संपत्तीचा नाश त्याच्यावरती ओढवतो. आणि आळशी सवय अंगी लागल्यामुळे माणसाच्या संपत्तीची धुळदाण होते. आळशी सवयीचा अर्थ काय की खूप ऊन आहे म्हणून एखादा व्यक्ती काम करत नाही, खूप हिवाळा आहे म्हणून काम करत नाही आणि खूप पावसाळा आहे म्हणून काम करत नाही. अशा पद्धतीने माणूस आळस करत जातो. जी माणसं सकाळची लवकर उठत नाही, जी लोक सकाळी उठून पूजा वंदना करत नाही, अशा लोकांचा आळस वाढत जातो. आणि धम्मामध्ये ह्या गोष्टी नाही आहे असं सांगण्यामध्ये अनेक लोक जे सांगत असतात की बुद्ध धर्मामध्ये मूर्ती पूजा नाही, बुद्ध धर्मामध्ये कोणती पूजा नाही, पूजा नाही आहे अशातला भाग नाही. तर जी काही वंदना आहे ही वंदना ही माणसाला सद्मार्गावरती लावण्यासाठी आहे. आणि म्हणून अशा वंदनेचं आपण आपल्या घरामध्ये नियमित वंदन करणे खूप आवश्यक आहे. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड मोठे विद्वान व्यक्ती होते. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रोजच्या घरामध्ये एक भगवान बुद्धांची मूर्ती त्यांनी ठेवली होती. रोज त्या मूर्तीपुढे मेणबत्ती, अगरबत्ती आणि फुलं अर्पण करून बाबासाहेब स्वतः त्या ठिकाणी वंदना करत असत. इतका मोठा महामानव, इतका मोठा बोधिसत्व हे आपल्या घरामध्ये बुद्धांच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय ते सकाळचा नाश्ता करत असत. रात्री झोपण्याच्या अगोदर देखील ते वंदना करत असत. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की बाबासाहेबांसारखे प्रचंड विद्वान आणि बोधिसत्व असणारे व्यक्ती देखील आपल्या घरामध्ये बुद्धांची पूजा वंदना करत असत. आपण देखील आपल्या घरामध्ये पूजा वंदना करणे खूप आवश्यक आहे. म्हणून आळस आपण घालवणे गरजेचं आहे, कारण आळसातून आपल्या संपत्तीचा विनाश हा अटळ असतो. म्हणून आळसाच्या सवयी न लागणे हे उत्तम मंगल आहे असं बुद्ध म्हणतात. बुद्ध पुढे जे आणखीन पुढे सांगतात की मद्यपानाच्या सवयीने 6 प्रकारची संकटे ओढवतात. ज्यांना दारू पिण्याचं व्यसन आहे त्यांना 6 प्रकारचे संकट उद्भवतात. आता याच्यामध्ये चांगली दारू, वाईट दारू किंवा इंग्लिश दारू, गावठी दारू अशा पद्धतीचा फरक करता का आपण? दारू जे आहे ते व्यसनच आहे, ते मद्यपानच आहे. त्याच्यातून तुम्हाला नशाच येणार आणि नशा जर आली तर माणसाने कोणत्या कोणत्या संकट त्याच्यावरती येतात हे बुद्धांनी सांगितले. बुद्ध असं म्हणतात की संपत्तीचा खराखुरा नाश यातून होतो. संपत्तीचा नाश होतो म्हणजे पहिलं जे याच्यातून जे मद्यपानातून संकट तयार होतं, संपत्तीचा नाश होतो. दुसरं, भांडणं वाढतात. म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या अवतीभोवती उदाहरणं पाहिली असतील. दारू पिणाऱ्या माणसाला त्याची संपत्ती हळूहळू कमी होते, त्याची भांडणं अनेक लोकांशी वाढली जातात, त्याच्या घरामध्ये देखील संघर्ष, भांडणं
तयार होतात. रोगदीनता म्हणजे रोग वाढले जातात, अनेक प्रकारचे रोग जडले जातात. त्याचप्रमाणे शीलभ्रष्टता, शीलभ्रष्ट व्यक्ती एकदा झाला की त्याच्यामध्ये इतर प्रकारची शीलभ्रष्टतेची वाढ होत जाते. म्हणजे काय, तर एकदा माणूस दारू प्यायला लागला तर त्याला प्राणीहिंसा करायची इच्छा तयार होते. म्हणजे एक कथा आहे, त्या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की एक स्त्री एका मुलाशी, की जो मुलगा कोणत्याही प्रकारचं धार्मिक वर्तनापासून दूर होता, अशा मुलाला ती ज्यावेळेस एखाद्या तांदूळ सडवून त्याच्यातून बनवणारी जी काही दारू जी होती, ती दारू त्याला दिल्यानंतर तो दारू पितो. दारू पिल्यानंतर तो मांस मटण मागतो. मांस मटण मागल्यानंतर त्याच्याकडून व्यभिचार होतो. व्यभिचार झाला तो खोटं बोलू लागतो. खोटं बोलल्या तो चोऱ्या करायला लागतो. चोऱ्या करायला लागल्यावरती त्याच्यावरती व्यसन जडलं जातं आणि त्यातच तो पकडला जातो आणि त्याचा अंत होतो. अशाच पद्धतीने माणसाच्या जीवनामध्ये होत असतं. त्याचं एक शील तुटलं का त्याचे बाकीचे सर्व शील तुटले जातात. म्हणून बुद्ध असं म्हणतात, शीलभ्रष्टतेमुळे शीलभ्रष्टता ही मद्यपानामुळे तयार होते. अश्लील वर्तणूक तयार होते. म्हणजे समाजामध्ये आज जरी आपण पाहिलं तर जे लोक या पद्धतीने मद्यपान करतात त्यांच्याकडून अश्लील वर्तन हे नेहमी घडत असतं. ते घरात घडत असतं, समाजात घडत असतं, बाहेर घडत असतं, लोकांमध्ये जात किंवा तो जिथे काम करतो त्या ठिकाणी ते घडत असतं. त्याची बुद्धिनाश पावले जाते, त्याचा बुद्धीचा नाश होतो, त्याची समज संपली जाते. आणि ही 6 संकटे कशामुळे तयार होतात, तर ही मद्यपानामुळे तयार होतात. म्हणून मद्यपान हे करता कामा नये आणि मद्यपानाचं समर्थन करता कामा नये. कोणी व्यक्ती दारू पित असेल, कोणी व्यक्ती इतर कोणत्या सवयी जडल्या असतील, त्या सवयी त्याला तोडण्यास आपण लावणे गरजेचे आहे. हे आपलं कर्तव्य आहे. धम्म मार्गावरती आरूढ असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे की त्यांनी इतर लोकांना त्याच्या नशेतून, त्याच्या जे काही मादक पदार्थाचं तो सेवन करतो त्या सेवन करण्याच्या स्थितीतून त्या व्यक्तीला परावृत्त करणे हे काम प्रत्येक उपासकाचे, हे काम प्रत्येक धम्म आचरण करणाऱ्या व्यक्तीचे आणि ते त्यांनी करणे गरजेचे आहे. कुणाचं मन दुखेल, कुणाला ते आवडणार नाही म्हणून जर तुम्ही संकोच करत बसला तर समाजामध्ये किंवा धम्मामध्ये परिवर्तन शक्य होणार नाही. म्हणून ते परिवर्तनाची जबाबदारी ही आपल्यावरती आहे, हे आपण लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. बुद्ध पुढे असं म्हणतात की अवेळी रस्त्यावरती भटकल्याने माणूस 6 प्रकारच्या संकटात सापडतो. रात्रीच्या वेळी ज्यावेळेस माणूस भटकतो, मग तो समाजकार्यासाठी भटकत असो किंवा इतर कोणत्या कार्यासाठी भटकत असो, पण रात्रीच्या वेळी तो ज्यावेळेस भटकतो तर त्याच्यावरती 6 प्रकारचे संकट येतात. त्यातलं पहिलं संकट की तो स्वतः, त्याची बायका, मुले आणि त्याची मालमत्ता ही असुरक्षित राहते. त्याचं घर हे असुरक्षित राहतं. त्याच्याकडे असणारे जे काही घरातील त्याची मालमत्ता असेल ती असुरक्षित राहते. त्याची बायका, मुले असुरक्षित राहतात. त्याचे इतर नातेवाईक असुरक्षित राहतात. आणि त्यामुळे की काही गुन्ह्यांचा तपास लागला नाहीये त्या संबंधी त्याच्याविषयी संशय घेतला जातो. म्हणजे पोलीस जे आहेत की जे रात्रीच्या वेळी अवेळी भटकत असतात अशाच लोकांवरती संशय घेत असतात की ह्यानेच एखाद्या ठिकाणी डाका टाकला असेल, की ह्यानेच एखाद्या ठिकाणी गुन्हा केला असेल, ह्यानेच एखाद्या माणसाला त्या ठिकाणी मारला असेल, त्याचा संशय घेतला जातो, त्याला पकडलं जातं. खोट्या अफवा त्याला चिकटतात, खोट्या अफवा त्या माणसाला चिकटवल्या जातात. आणि हे सर्रासपणे आजही घडताना आपण पाहत असतो की खोट्या अफवा माणसाला चिकटतात. त्यांना तोंड देण्यास पुष्कळच त्रास सोसावा लागतो आणि अशा पद्धतीने त्यांना या सगळ्या गोष्टींना तोंड द्यायला खूप त्रास सोसावा लागतो. हे जसं बुद्धांच्या काळामध्ये होतं तसं आजच्या काळातही आहे. याच्यामध्ये फार बदल झाला अशातला भाग नाही. आजही त्याच पद्धतीची परिस्थिती आहे. म्हणून या परिस्थितीला बदलण्यासाठी आपण सातत्याने लोकांना या पद्धतीचे भगवान बुद्धांचे उपदेश हे सांगितले पाहिजे. धम्मनीती वारंवार सांगितली पाहिजे. तेव्हाच माणसाच्या जीवनामध्ये चेंज किंवा माणसाचं जीवन हे सुधरू शकतं. पुढे भगवान बुद्ध असं म्हणतात, जत्रेत भटकल्याने तो 6 प्रकारच्या संकटात सापडतो. ज्यावेळेस जत्रा यात्रा करायला माणूस जातो तेव्हा तो 6 प्रकारच्या संकटात सापडतो. ती 6 प्रकारची संकट या प्रकारची आहे. तो सारखा विचार करीत राहतो की नाचणे, गाणे, बजावणे, गायन करणे, झांजा, ढोलकी कुठे वाजत आहेत का. म्हणजे जत्रेमध्ये त्या काळामध्ये या पद्धतीची नाच, गाणी, तमाशा यासारखी जी काही गोष्टी होत्या त्या गोष्टी त्या काळातही होत असे. तर त्या माणसाच्या मनामध्ये सातत्याने याच गोष्टीचं चिंतन चालतं की नाचणं कुठं चाललंय, गाणं कुठं वाजवलं जाते, वाजवलं कुठं जाते, किंवा कुठल्या ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम चाललेले, झांजा कुठे वाजतात, ढोलकी कुठे वाजते. अशा पद्धतीने तो सतत त्या विचारामध्ये राहतो आणि सतत त्या विचारामध्ये राहिल्यामुळे सातत्याने त्याच्या मनामध्ये तिकडची ओढ लागली जाते. जुगाराने मोहित झालेल्या
व्यक्तीवरती 6 प्रकारची संकट येतात. की ती संकट अशी, खेळात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेष करतात. म्हणजे आजही आजच्या काळात आपण पाहिलं तर एखादा व्यक्ती खेळात जिंकला, म्हणजे जुगाराच्या खेळात जिंकला तर त्याचे मित्र त्याचा द्वेष करतात. हारला तर द्रव्यनाशामुळे तो स्वतःच शोक करत राहतो. त्याच्याजवळची नगदी संपत्ती व्यर्थ जाते. त्याच्यावर जी काही संपत्ती असते ती व्यर्थ जाते. न्यायालयासमोर त्याच्या शब्दाला किंमत उरत नाही. म्हणजे एकदा कॅरेक्टर खराब झालं का त्याच्या कोणत्या शब्दाला ना न्यायालय ना माणसांमध्ये किंमत राहते. त्याचे मित्र आणि त्याचे सहकारी त्याला तिरस्कार करतात. त्या व्यक्तीचे जो जुगारी आहेत अशा व्यक्तीचे त्याचे मित्र व सहकारी हळूहळू त्याचा तिरस्कार करायला लागतात. लग्नासाठी त्याला कोणीच मागणी घालीत नाही. कारण लोक म्हणतात जुगाराला बायकोचे पालनपोषण कसे करता येईल. म्हणजे बुद्धांनी त्या काळामध्ये सांगितले की अशा पद्धतीने जुगाराच्या व्यसन असणाऱ्या व्यक्तीला देखील पत्नी कोण देणार. कारण लोक त्याला म्हणतात की जुगाराला बायकोचे पालनपोषण करता येणार नाही. अशा पद्धतीने जुगार खेळणाऱ्या व्यक्तीला ही संकटांना सामोरं जावं लागतं. म्हणून जुगार खेळणं वाईट आहे, जुगार खेळू नये. त्याचप्रमाणे भगवान बुद्धांनी पुढे असं सांगितले, कुसंगतीने 6 प्रकारची संकट येतात. वाईट प्रकारची कुसंगत जी आहे, वाईट मित्रांची संगत आहे, त्यातून पुन्हा 6 प्रकारची संकट येतात. ती म्हणजे त्याला कोणीही जुगारी, व्यभिचारी, दारूबाज, लबाड, पैसा खाऊ आणि हिंसक मनुष्याची मैत्री जडते. म्हणजे त्याच्यावरती असे जे काय आहेत, जे जुगारी आहे, व्यभिचारी आहेत, दारूबाज आहे, लबाडखोर आहेत, पैसे खाऊ आहे, हिंसक आहेत, अशा मनुष्याची त्याची मैत्री जडली जाते आणि ही ती 6 संकटे वाढवत जातात. ज्या ज्या व्यक्तीशी त्याचा संपर्क येईल त्या त्या प्रकारचं संकट त्याच्यावरती येतं. पुढे बुद्ध असं म्हणतात की आळशीपणाच्या सवयीने माणसाच्या वरती 6 प्रकारचे संकट येतात. तो म्हणतो, फार थंडी आहे म्हणून मी काम करत नाही. तो म्हणतो, फार गरमी आहे म्हणून मी काम करत नाही. अद्यापि अवकाश आहे किंवा आता फार उशीर झाला आहे म्हणून मी काम करत नाही. तो म्हणतो, फार भूक लागली आहे म्हणून काम करत नाही. तो म्हणतो, हातात फारच काम आहे म्हणून काम करत नाही. अशा रीतीने जे करायला पाहिजे तो त्याच्या हातून घडत नाही. त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी होत जाते. म्हणजे माणसाच्या संपत्तीला भर पडण्यापेक्षा हळूहळू त्याची संपत्ती कमी होते. याचं कारण त्याचा आळसपणा आहे. आणि आळशी व्यक्ती प्रत्येक गोष्ट पोस्टपोन करतो. उद्या करेल, परवा करेल, महिन्याभरानंतर करेल आणि म्हणून त्याच्यातून कोणतेही काम होत नाही. म्हणून माणसाने सातत्याने उत्साही असलं पाहिजे, उत्साहीपणामध्ये काम केलं पाहिजे. जपानीज लोक असं म्हणतात की प्रत्येक गोष्ट करत असताना ते म्हणतात की न थांबणे आणि सातत्याने काम करत राहणे याच्यातून तुमचा आळस कमी होत जातो. आणि म्हणून बुद्ध देखील या आळसातून माणसाच्या संपत्तीचा विनाश करतो. अशा पद्धतीने या आळसामुळे कोणत्या कोणत्या गोष्टी होतात ते सांगतात. पुढे भगवान बुद्ध असं म्हणतात, व्यवहारी माणसाच्या धर्माने खऱ्या मित्राची पारख करायला शिकवलं पाहिजे. मित्र खरा कोण याची पारख आपण करायला शिकली पाहिजे. मित्र म्हणून म्हणवणारे परंतु वस्तुतः शत्रू म्हणून असणारे असे 4 प्रकारचे लोक आहेत. म्हणजे जे मित्र म्हणून आपल्यासोबत राहतात परंतु मानसिकरित्या ते शत्रूसारखं काम करत असतं. त्याला असं वाटत असतं की याची प्रगती होऊ नये. त्याला असं वाटत असतं की हा दुःखामध्ये जावा. त्याला असं वाटत असतं की याच्यातून कोणतंही काम होऊ नये. अशा पद्धतीने मित्र असणारे परंतु आतून शत्रू म्हणून काम करणारे लोक आहेत. त्याच्यापैकी लोभी पुरुष, बोलघेवडा परंतु कृतीने शून्य असा पुरुष, खुशामता पुरुष, उधळ्या वृत्तीचा पुरुष, अशा लोकांशी आपण मैत्री ठेवू नये. अशा लोकांशी मैत्री ठेवल्यामुळे आपल्या मैत्रीमध्ये शत्रुत्व हे त्यांच्या मानसिकरित्यामध्ये राहतं आणि ते आपलं नुकसानच करू इच्छितात. यापैकी पहिल्या प्रकारचा जो मनुष्य आहे तो बाहेरून मित्रत्व दाखवतो. म्हणजे कोणता, तर लोभी पुरुष, परंतु आतून तो शत्रूसारखा असतो. कारण तो देतो थोडे, तो मागतो अधिक. किंवा भीतीने तो आपलं कर्तव्य करीत असतो परंतु त्याचा मूळ हेतू स्वार्थ साधणे हाच असतो. म्हणजे अशा व्यक्ती की जो स्वार्थासाठी आपल्या सोबत असतो आणि तो नेहमी घेण्यासाठी तत्पर असतो, देण्यासाठी नाही. जो बोलघेवडा मनुष्य असतो तो कृतीने नावाने शून्य अशा पद्धतीचा असतो. असा मनुष्य कितीही मैत्री दाखवत असला तो शत्रूच मानावा. कारण की तो कृतीने शून्य असतो. तो कोणतंच काम तुमचं पूर्ण करू शकत नाही. कारण तो आपल्या गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दांनी तुमची कृपा संपादित करावी इतकाच असतो. प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी सहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असं सांगून दगा देतो. बोलघेवडा व्यक्ती अशा पद्धतीने
केवळ कृतीने शून्य नसतो. तो आपण संकटात आलं तर तो आपण संकटात आल्यानंतर तो सहाय्य करायचं सोडून तो आपल्याला दगा देऊ शकतो, आपल्यापासून दूर जाऊ शकतो. आणि जरी तो आपल्याशी आत्मीयतेने बोलत असला तरी त्याचा हेतू केवळ पोकळ शब्दांनी व्यक्त असतो. तिसऱ्या प्रकारच्या मित्राविषयी भगवान बुद्ध सांगतात की खुशामेती मनुष्य मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रूच समजावा. तो दुर्कृत्य करण्याला समर्थन करतो आणि सत्कृती करण्याला असमर्थन देतो. तो तुमच्या तोंडात तुमची स्तुती करतो परंतु तुमच्या पाठीमागे दुसऱ्या जवळ तुमची निंदा करतो. अशा पद्धतीचे अनेक मित्र आपल्यासोबत जडलेले असतात, जे आपल्यासोबत राहतात आणि आपलीच निंदा नालस्ती करत असतात. असा मित्र जो आहे तो शत्रूच मानावा. उधळ्यासोबती जो आहे तो मित्रासारखा जरी वाटत असला तरी शत्रूच मानावा. कारण तुम्ही अवेळी रस्त्यावर भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो. नाच गाणी तमाशामध्ये देखील तुम्हाला सोबत करतो. तो तुम्हाला जुगारीच्या किड्यामध्ये मग्न झाला असता तो तुमची सोबत करतो. त्याच्यामुळे तुमच्याशी वाईट गोष्टी घडण्याचा प्रसंग अनेक वेळा येतो. आणि असा उधळ्या की ज्याच्यामुळे आपल्याही संपत्तीचं नुकसान होतं, त्याचंही नुकसान होतं, असा व्यक्ती देखील हा खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर शत्रूच मानावा. आणि असे पण उधळे मित्र आपले असतात, त्यांना घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये वावरत असतो आणि त्यामुळे आपलं खूप नुकसान होत असतं. मनपूर्वक मैत्री करणारे 4 मित्र असतात. आता बुद्ध असे मित्र सांगतात की जे मनपूर्वक ज्यांच्याशी मैत्री आपण केली पाहिजे. एक असतो सहाय्यक, दुसरा असतो सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा, तिसरा असतो सद्वर्तनाचा सल्ला देणारा आणि चौथा असतो सहानुभूती दाखवणारा. सहाय्यक हा मित्र खरा मित्र समजा. सहाय्यक जो मित्र असतो तो खरा मित्र समजला पाहिजे. कारण तुम्ही बेसावध असताना तो तुम्हाला सावध करतो. तुमचे आपल्या मालमत्तेवरती लक्ष नसताना तो त्या मालमत्तेचं संरक्षण करतो. तुम्ही भयग्रस्त झाले असता तो तुम्हाला आश्रय देतो. तुम्हाला एखादे काम करायचे असले की तुम्हाला ज्याची गरज असेल तो तुम्हाला दुपटीने पुरवतो. असा सहाय्यक मित्र हा खरा मित्र असा समजावा. असे पण मित्र असतात जे आपल्याला खरंच आपल्या अडीअडचणीच्या काळामध्ये केवळ सहाय्यच देत नाही, परंतु आपल्याला चुकीची कामं करण्यापासून देखील ते परावृत्त करतात. अशा मित्रांची आपण सोबत निश्चितपणे केली पाहिजे. दुसरा जो मित्र आहे की सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा मित्र, हा देखील खरा मित्र समजावा. कारण तो आपली गुपितं तुम्हाला सांगतो आणि तुमची गुपिते गुप्त ठेवतो. परंतु काही मित्र असतात की तुमची गुपितं ते ऐकतात आणि इतरांना सांगतात. असा मित्र चांगला नसतो. मात्र जो व्यक्ती तुमची गुपितं गुप्त ठेवतो, त्याची गुपितं तुम्हाला सांगतो, अशा पद्धतीचा मित्र तुमच्या अडीअडचणीमध्ये तुमचा त्याग करत नाही. प्रसंग पडला तर तुमच्यासाठी प्राणदान देखील करायला तयार असतो. असा मित्र हा खरा मित्र मानावा. तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा मित्र खरा मित्र मानावा. कारण तो तुम्हाला दुर्कृत्यापासून परावृत्त करतो, सत्कृत्याला प्रवृत्त करतो, जे पूर्वी कधी ऐकले नाही अशा 4 गोष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्ग दाखवतो. म्हणजे सल्ला देणारा व्यक्ती देखील तितकाच चांगला आहे, कारण की तो तुम्हाला सत्कृत्याला प्रवृत्त करतो, प्रेरणा देतो आणि जे पूर्वी कधी तुम्ही ऐकले नाही अशा चांगल्या 4 गोष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्गाचा मार्ग दाखवतो. असा मित्र, सल्ला देणारा मित्र देखील तितकाच चांगला असतो. चौथा मित्र भगवान बुद्ध म्हणतात की तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवणारा मित्र खरा मित्र मानावा. कारण तो तुमच्या दुःखाने दुःखी होतो आणि सुखाने आनंदित होतो. तुमची निंदा करणाऱ्याने तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणाऱ्यांची तो प्रशंसा करतो. म्हणजे जर कोणी तुमची स्तुती करत असेल तर त्यांची प्रशंसा करतो आणि जर कोणी तुमची निंदा करत असेल तर त्याला प्रतिबंध करतो. असा देखील मित्र खरा मानावा. भगवंत म्हणाले, जो धर्म मानव धर्म आहे तो मानवाला षडदिशांची पूजा करण्याऐवजी आपले आईबाप, शिक्षक, पत्नी, मुले, मित्र, सोबती, नोकर चाकर आणि धर्मगुरू यांचा मान राखायला शिकवतो. म्हणजे खरा मानव धर्म कोणता आहे तर आईबापांचा मान राखणे, आपल्या गुरु किंवा शिक्षकांचा मान राखणे, पत्नीचा, मुलांचा मान राखणे, मित्रांचा मान राखणे, आपल्या सोबतींचा मान राखणे, आपल्याकडे जर नोकर चाकर असतील तर त्यांचा मान राखणे आणि धर्मगुरू यांचा देखील मान राखणे. अशा गोष्टी करायला जो व्यक्ती शिकवतो तो षडदिशांची पूजा करण्याऐवजी मानव धर्म शिकवतो असं म्हणणं काय हरकत नाही. आणि या पद्धतीने आपण भगवान बुद्धांचा हा जो उपदेश आहे हा उपदेश समजून घेतला पाहिजे. यामध्ये गृहस्थासाठी विनयाचे अनेक गोष्टी बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. यामध्ये भगवान बुद्धांनी माणसाचं जीवन कसं असावं हे सांगितलेलं आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांनी कराव्या आणि कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांनी करू नये, कोणती सत्कर्म त्यांनी करावी, कोणती अकर्म त्यांनी करू नये, अशा पद्धतीने गृहस्थासाठी सांगितलेला विनय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथामध्ये जसंच्या तसं ते सिंहल
वाद नावाचं जे सुत्त आहे ते सुत्त या ठिकाणी लिहिलेलं आहे ते आपण सर्वांनी प्रेरणा घेण्यासाठी, आपण सर्वांनी त्यातून बोध घेऊन आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन, त्याचं आचरण आणि आपल्या जीवनामध्ये परिपक्वता सिद्ध करण्यासाठी आपण ते केलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण आपला जीवन मार्ग ठेवला. समाजकार्य करा, धर्मकार्य करा, राजकारणाचं कार्य करा, पण हे सगळं कार्य करत असताना आपल्या मनामधला जो हेतू आहे हा मानव धर्म असला पाहिजे. हा मानव धर्म म्हणजे आई वडिलांची सेवा करणे, मित्र, सोबती, पत्नी, त्याचप्रमाणे मुलं, या सगळ्यांचा मान राखणे, धर्मगुरूंचा मान राखणे, वडीलधाऱ्यांचा मान राखणे, इतक्या जरी गोष्टी आपण करू शकलो तर खऱ्या अर्थाने आपण मानव धर्म निभवला असं म्हणता येईल. आणि म्हणून अष्टदिशांची पूजा करणारा किंवा 10 दिशांची पूजा करणारा व्यक्ती महान नसतो, तर तथागत म्हणतात की जो व्यवहारी माणसाचा धर्म पाळतो तोच खरा मान असतो. आणि या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आजच्या या दिवशी आपण बुद्ध पौर्णिमेचा हा जो काही महिना आहे, या महिना आपण साजरा करत आहे. आता बुद्ध पौर्णिमा म्हणजेच बुद्धांचे उपदेश याचं स्मरण करणे, याचं पालन करणे, याच्याविषयी चर्चा करणे, या गोष्टी आपणा सगळ्यांकडून अभिप्रेत आहे आणि त्या गोष्टींची वाढ करणे हेच खूप महत्त्वपूर्ण कार्य आहे. इतकंच या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.